नमस्कार. स्वागत आहे. आज आपण एका खूप इंटरेस्टिंग विषयावर बोलणार आहोत. आपल्या मनात खोलवर रुजलेले विश्वास, ते खरं तर आपलं आयुष्य, आपलं वास्तव कसे घडवतात हे समजून घेऊया. असं कधी होतं का की आपण पुन्हा पुन्हा एकाच प्रकारच्या अडचणीत सापडतो? म्हणजे आयुष्याच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर पण समस्या तीच. असं का होतं? चला आज याचं मूळ कारण शोधूया. तर मूळ स्रोत असं सांगतात की मानसी दुःखाचे किंवा म्हणा समस्यांचे 5 मुख्य प्रकार आहेत. आणि गंमत म्हणजे हे प्रकार जवळपास प्रत्येकाला कधी ना कधी अनुभवायला मिळतातच. आता बघा, ही 5 क्षेत्र आहेत. शरीर म्हणजे आजारपण, वेदना वगैरे. मग मन, चिंता, काळजी, इतरांसोबतचे संघर्ष म्हणजे आपले सहकारी, कुटुंब, शेजारी, निसर्गामुळे होणारे त्रास आणि हो, पैसा म्हणजे आपल्या आयुष्यातली जवळपास प्रत्येक अडचण यात येते. पण गंमत माहितीये काय? मूळ स्रोत सांगतात की ह्या सगळ्या समस्यांचं उगमस्थान एकच आहे आणि ते म्हणजे आपले मन. चला तर मग ह्याच्या मुळाशी जाऊया. ही नेमकी यंत्रणा काय आहे जी आपल्याला या दुःखाच्या चक्रात अडकून ठेवते? ते समजून घेऊया. याला मूळ विचार किंवा कोर थॉट असं म्हटलंय. म्हणजे काय? तर एखादा विचार जो आपण आपल्या मनात लाखो कोट्यवधी वेळा घोळवतो आणि मग तोच विचार आपल्या वास्तवाचा, आपल्या आयुष्याचा केंद्रबिंदू बनून जातो. आणि हे काम कसं करतं याचं एक चक्र आहे बघा. पहिलं म्हणजे विश्वास. आपल्या मनात एक पक्की धारणा असते. उदाहरणार्थ, माझं काम नेहमी ऐनवेळी बिघडतं. मग काय होतं? दुसरा टप्पा, पुरावा. हा विश्वास आपल्या आयुष्यात अशा घटनांना खेचून आणतो ज्या या विश्वासाला खरं ठरवतात. आणि तिसरा टप्पा, दृढीकरण. जेव्हा असे पुरावे मिळतात तेव्हा आपला तो मूळ विश्वास आणखीनच पक्का होतो. आणि मग हे चक्र, ते असंच अविरत चालू राहतं. आणि इथेच सगळ्यात मोठा ट्विस्ट आहे. आपल्याला काय वाटतं की आधी अनुभव येतो आणि मग आपला विश्वास तयार होतो. पण वास्तव नेमकं उलटं आहे. मूळ स्रोत सांगतात की आधी आपल्या मनात विश्वास असतो आणि मग त्या विश्वासानुसार आपल्याला अनुभव येतात. हा मुद्दा खूप महत्वाचा आहे. आता हे विश्वास नक्की काम कसं करतात हे अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यासाठी मूळ स्रोतांमध्ये एका झाडाचं खूप सुंदर रूपक वापरलंय. त्याचे 5 वेगवेगळे भाग आहेत. हे झाडाचं रूपक खूपच छान आहे. बघा, या झाडाचं मूळ काय आहे? तर मी हे शरीर आहे हा एक खोटा विश्वास. या एका मुळातूनच सगळं काही उगवतं. मग येतं खोड. ए म्हणजे बालपणीचे अदृश्य विश्वास, जसं की मी इतरांपेक्षा कमी आहे. त्यानंतर येतात फांद्या. पैसे कमावणं खूप अवघड आहे. मग येतात पानं, म्हणजे आपल्या छोट्या मोठ्या अंधश्रद्धा. आणि ह्या सगळ्याचं फळ काय मिळतं? तर आपण नशिबाला, कर्माला दोष देत बसतो, मनात एक भीती बाळगून जगतो. पाहिलं? सगळं कसं त्या एकाच मुळाशी जोडलेलं आहे. ठीक आहे. आता समस्येचं निदान तर झालं, पण यातून बाहेर कसं पडायचं? तर स्रोतांमध्ये काही स्पष्ट आणि व्यावहारिक उपाय पण सांगितले आहेत. चला ते पाहूया. तर पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी म्हणजे जुने विश्वास तोडणे आणि त्यांच्या जागी जाणीवपूर्वक नवीन विश्वास तयार करणे. म्हणजे जे विश्वास आपल्या नकळत मनात घर करून बसले आहेत त्यांना शोधून बाहेर काढायचं आणि त्यांच्या जागी आपल्याला हवे असलेले नवीन सकारात्मक विश्वास पेरायचे. आता आपल्या मनात जी कमतरतेची भावना असते ना, त्याला कसं बदलायचं? त्यासाठी मूळ स्रोत एक खूप सोपा मंत्र देतात. भरपूर आहे. पैसा, वेळ, प्रेम किंवा माणसं, जीवन आणि आनंद, या 5ही महत्वाच्या क्षेत्रांमध्ये हा मंत्र वापरायचा आहे. असं म्हणून ती कमतरतेची भावना मुळापासून काढून टाकायची आहे. आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे आपला स्वसंवाद. म्हणजे आपण स्वतःशी काय बोलतो? खरं तर कोणतीही घटना ही तटस्थ असते. तिला चांगलं किंवा वाईट आपण ठरवतो. समजा एखादं काम लांबणीवर पडलं, तर नकारात्मक संवाद काय असेल? हे तर खूप वाईट झालं. याऐवजी सकारात्मक संवाद काय असू शकतो? हा फक्त एक विचार आहे किंवा जे होतं ते चांगल्यासाठीच होतं. हा छोटासा बदल खूप मोठा फरक घडवू शकतो. आणि एक खूप खोल संकल्पना आहे, साक्षी भाव. याचा अर्थ काय? तर आपण हे शरीर किंवा मन नाही, तर या आयुष्याच्या खेळाकडे पाहणारे एक साक्षीदार आहोत. ही समज निर्माण झाली ना, की आपण दुःखापासून आपोआप एक अंतर तयार करतो. मग आयुष्यात आव्हानं आली तरी आपण त्यात पूर्णपणे अडकत नाही. आपण फक्त त्यांचं निरीक्षण करू शकतो. आणि या सगळ्याचा अंतिम निष्कर्ष काय? तर तो हाच की आपलं वास्तव, आपलं आयुष्य हे काही बाहेरून आपल्यावर लादलं जात नाही, तर ते आपल्या आतूनच निर्माण होतं. सोप्या भाषेत सांगायचं तर आपणच आपल्या वास्तवाचे रचनाकार आहोत.
इथे एक खूप सुंदर वाक्य आहे. दुःखापासून मुक्त होण्यापेक्षा दुःखी होण्यापासून मुक्त होणे अधिक महत्वाचे आहे. याचा अर्थ काय? तर बाहेरच्या समस्या संपवण्यावर लक्ष केंद्रित करण्याऐवजी त्या समस्यांमुळे जो मी दुःखी होतो त्या मीपणाच्या भावनेतूनच मुक्त होणं महत्वाचं आहे. तर या संपूर्ण विश्लेषणातून एक गोष्ट नक्कीच स्पष्ट होते. आपले विश्वास म्हणजे काही दगडावरची रेष नाही, ती एक निवड आहे जी आपण बदलू शकतो. आणि म्हणूनच शेवटी एक विचार करण्यासारखा प्रश्न उरतो. आज आपण आपला असा कोणता विश्वास बदलायला निवडणार आहोत?